हॅलो, हिरिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आज मी तुम्हाला ठेचा पराठा करून दाखवत आहे. अशी चपाती करून घ्यायची, तेल लावायचं आणि असा ठेचा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि खूप छान लागतं. तुम्ही करून बघा. असं पूर्ण ठेचा आहे ना, असं सगळीकडे पसरवून घ्यायचा. असं पसरवलं का कमी जास्त तिखट तुम्हाला कसं लागतं ते थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता. असं केलं का मग असं करून घ्यायचं, घडी मारून घ्यायची त्याला. खूप सोपं आहे, पण खायला खूप छान लागतो, कुरकुरीत लागतो. आणि हे असं कोणाचं हलका त्यानं लाटून घ्यायचं, म्हणजे ठेचा बाहेर नको यायला. मिरचीचा ठेचा आपण बनवतो तसाच बनवायचा. लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची भाजून घ्यायची चांगली आणि मिक्सरला बारीक करून कांदा टाकून परतून घ्यायची. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आणि असं पराठा लाटून घ्यायचा. पराठ्याची जाडी पातळ तुम्हाला कसं पाहिजे तसं करू शकता. मीडियम करते, जास्त जाड पण नाही करत आणि जास्त पातळ पण नाही करत. आणि थंडीच्या दिवसात असं छान लागतं. आणि साजूक तूप टाकायचं. तूप जरा जास्त घ्यायचं. गॅस मोठा करायचा आणि असं टाकायचं. छान असं खरपूस लाल लाल भाजून घ्यायचं मस्त. पूर्ण छान असं दाबून दाबून भाजायचं. देताना जरा हळू उलटायचा, कारण कुकरवर येऊ शकतो. कलर बघू शकता तुम्ही. जास्त वेळ भाजायचं जरा. मला कडक हवा असेल तर जास्त वेळ भाजायचा. तुम्हाला जर सॉफ्ट पाहिजे असेल तर कमी भाजायचं. आपल्या चपातीसारखा भाजी खाल्ला तरी पण चालतो. पण असं खरपूस ज्याला आवडत असेल कडक, ते असं कडक पण खाऊ शकतं. बघा तुम्ही, कलर बघू शकता. मग आपला ठेचा पराठा तयार आहे. असा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि तुम्ही चहा बरोबर कुठल्या पण सॉस बरोबर खाऊ शकता.